पण त्यांच्यासाठी एक स्लरी अशी सांगणार आहे, जी स्लरी तुम्ही वापरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये जी खतं पडून आहेत पण कामात येत नाहीत, ती खतं पूर्णपणे वापरली जातील. म्हणजे तुम्हाला खतं जी सोडायची इच्छा नाही आहे, तर तुम्ही नाही सोडाल तरी चालेल, तरी तुमच्या जमिनीमधले जे खतं आहेत ते तुमच्या पिकाला कामी येणार आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी स्लरी सांगणार आहे, तुम्ही फोटोमध्ये खाली बघू शकता तशा पद्धतीने करा, एकदम जबरदस्त रिपोर्ट येणार आहे. काय करायचं आहे मित्रांनो, 200 लिटरची टाकी घ्यायची आहे, एक नंबर. नंतर त्याच्यामध्ये 10 किलो शेणखत टाकायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र टाकायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 किलो गूळ टाकायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये अर्धा किलो हरभऱ्याचं पीठ टाकायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने हे सगळं एकत्र करून पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि शेवटी त्याच्यामध्ये ही अशी एक बॉटल टाकायची. आता ही IPLची बायो NPK आहे. म्हणजे काय आहे, याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश विरघळणारे बॅक्टेरिया आहेत. जेव्हा हे बॅक्टेरिया त्या पाण्यामध्ये टाकाल, याची पॉवर जवळजवळ दुप्पट तिप्पटने होऊन जाते आणि हे पाणी एका एकराला ड्रिपने 30 ते 40 लिटर गाळून सोडा मित्रांनो. इतके खतरनाक रिपोर्ट येतील. आणि दर 8 दिवसाला असं करत चला. तुम्ही खतं नाही सोडली तरी चालतील, तुमच्याकडे पैसे नसतील तरी चालेल. हे फक्त 700-800 रुपयामध्ये तयार होईल आणि तुम्ही एका एकराला जवळजवळ 5 ते 7 वेळेस सोडू शकतात. एवढं जबरदस्त जुगाड आहे मित्रांनो. याच्याने होईल काय मित्रांनो, याच्यामध्ये बॅक्टेरिया असंख्य प्रमाणात तयार झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीमध्ये जो फॉस्फरस तुमचा अनअवेलेबल फॉर्ममध्ये आहे, पोटॅश अनअवेलेबल फॉर्ममध्ये आहे, नंतर नायट्रोजन अनअवेलेबल फॉर्ममध्ये आहे, तो अवेलेबल करून घेईल आणि तो पिकाला उपलब्ध झाल्यामुळे पिकाची जी क्वालिटी आहे ती इतकी सुधारेल मित्रांनो. आणि खर्च न करता एकदम म्हणजे 650-700 रुपयामध्ये भेटतं मित्रांनो. हेच वापरायचं का असं नाही मित्रांनो. तुम्हाला ज्या कंपनीचं चांगलं वाटत असेल त्या कंपनीचं NPK कॉन्सो घ्या. आता मी 2 टेस्टेड आहेत माझ्याकडे, जे मी घेतलेले रिपोर्ट आहेत ते मला चांगले आलेले. त्याच्यापैकी हे एक आहे IPL कंपनीचं बायो NPK आणि दुसरं आहे पाटील बायोटेकचं NPK कॉन्सो. दोघांसोबत जाऊ शकतात किंवा तुम्हाला जे चांगलं वाटेल तुम्ही त्याच्यासोबत पण जाऊ शकतात. तुफान रिपोर्ट येतील मित्रांनो. आणि उन्हाळ्यामध्ये खतांपेक्षा अशा स्लरी जास्त काम करतात, त्यामुळे स्लरीवर जास्त भर द्या, कारण की जमिनीचे टेम्परेचर त्याच्याने तुमचं मेंटेन होणार आहे मित्रांनो. चॅनलला जर नवीन असाल तर फॉलो करून घ्या. आजसाठी एवढं. जय हिंद, जय महाराष्ट्र.